नमस्कार. मी श्यामराव मोकाशी, राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष. आणि आजचा आपला विषय आहे की RTOचं पेपरलेस काम हे चालू झालेलं आहे आणि प्रत्येकानं पेपरलेसनंच काम करायचं आहे. अगदी मी तुम्हाला तर आज स्पष्टच सांगू इच्छितो, RTOला तुमची लायसन नूतनीकरण, लायसनची दुय्यम प्रत, पत्ता बदलणं आणि घरबसल्या शिकाऊ परवाना हे तुम्हाला आपल्याच मोबाईलवरनं काम करायचं आहे. कुठलाही कागद RTOना द्यायचा नाही. PDF बनवायची. जर समजा तुमचं लायसन नूतनीकरण करायचं आहे आणि त्याची आधार कार्डाची फोटोग्राफी, पॅन कार्डाची फोटोग्राफी आणि लायसनची फोटोग्राफी आणि जी शासनाची फी आहे नूतनीकरण फी, हे तुमच्याच मोबाईलवरनं चलन भरायचं आणि तुम्ही ती शासनाला PDF पाठवायची. कुठल्याही RTOच्या कोडवरती पाठवा, असं काही नाही. महाराष्ट्रातलं कुठलंही RTO कुठलंही लायसन नूतनीकरण करू शकतं, पत्ता बदली करू शकतं, दुय्यम प्रत देऊ शकतं. हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं. आणि आता कुणाला हांजी करायचं नाही आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ तात्काळ शेअर करायचा आहे आणि स्वतःच्या मोबाईलवरनं, संगणकावरनं हे काम करायचं आहे. तुम्हाला ते ताबडतोब 48 तासात ॲप्रुव्हल मिळतं आणि 10 दिवसात तुम्हाला पोस्टानं लायसन येतं. आधार OTPद्वारे हे काम होतं आहे. तुम्ही कुणालासुद्धा लायसन नूतनीकरणचं विचारूच नका. अशा PDF बनवायच्या. जर तुम्हाला दुय्यम प्रत काढायची असेल लायसनची तर पोलीसचा दाखला लागतो. म्हणजे माझं लायसन हरवलं आहे, पोलीस NC लागते, ती त्याच्यात टाकायची आहे PDF आणि शासनाची जी काय फी असेल ती भरायची. जर तुम्हाला पत्ता बदली करायचा असेल लायसनचा तर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे प्रत्येक वेळेला तुम्हाला लागणार आहे आणि आधार OTPद्वारे तुमचा जो आधार लिंक मोबाईल आहे तो तुम्ही त्याच्यावरती OTP येणार, तुमचा फॉर्म सिलेक्ट होणार आणि तेही लायसन तुम्हाला 10 दिवसात पोस्टानं घरी येणार. मग समजा तुमचं पालघरचं लायसन आहे किंवा सांगलीचं आहे आणि जरी तुम्ही MH02 कोड टाकला असा, समजा अंधेरीचा कोड टाकला असा मुंबईचा, तरी तुम्हाला ते अंधेरी RTO नूतनीकरण करणार आणि पोस्टानं तुम्हाला 10 दिवसात ते घरी जाणार. तुम्हाला पेपरलेस काम, कुठलाही पेपर द्यायचा नाही. कनिष्ठ कर्मचारी तो अर्ज इनवर्ड करणार तात्काळ, त्याचे वरिष्ठ कर्मचारी त्याची तपासणी करणार आणि ताबडतोब ॲप्रुव्हल देऊन डायरेक्ट हे प्रिंटिंग होत असतं आणि डायरेक्ट बारकोड लावण्यासाठी डायरेक्ट पोस्टाकडे हे लायसन जात असतं आणि पोस्टानं तुम्हाला घरी येतं आणि जी शासनाची फी आहे ती आपल्याच खात्यावरनं भरायची आहे. हा व्हिडिओ एवढा तुम्ही शेअर करायचा आहे प्रत्येकानं की पेपरलेस सेवा ही प्रत्येकाला कळाली पाहिजे आणि RTOमध्ये उद्या या परवा या म्हणजे RTOचं ह्या कामासाठी तोंड बघायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे घरबसल्या शिकाऊ परवाना हा प्रत्येकानं आपापल्या मोबाईलवरनं काढू शकता, संगणकावरनं काढू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही RTOला जायचं नाही आणि तुमचं आधार OTPद्वारे तेही काम होतं. तुम्हाला फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड हे शिकाऊ परवान्यासाठी लागतं आणि मग तुम्ही 30 दिवस ते 6 महिन्याच्यात तुम्ही ते पुन्हा पक्कं करू शकता. त्याच्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. त्यावेळेला तिथं टेस्ट देण्यासाठी तुमची सगळी कागदपत्र घेऊन जायची. तुमचं लायसन तिथं होतं. कुणाला मस्का मारायचा नाही, साहेब काय करायचंच नाही. त्याच्यामुळं तर तिथं पैसे खाल्ले जातात, त्याच्यामुळं फसवणूक केली जाते. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. न विसरता हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करायचा आहे, हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या. जेणेकरून काम माणसांचं सरळ झालं पाहिजे, सोप्या पद्धतीनं झालं पाहिजे. रिक्षा टॅक्सीवाल्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचं आहे, तुमच्याच मोबाईलवरनं तुमची जर रिक्षा पासिंग असेल तर 700 रुपये फी भरायची आणि फी भरली की तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची. तुम्हाला 2-4 दिवसाची, 5 दिवसाची अपॉइंटमेंट मिळते आणि तुमच्या गाडीचे सर्व पेपर आणि ते ऑनलाईनचे 2 पेपर असतात, पावती भरलेलं आणखीन अपॉइंटमेंटचं. तुम्ही डायरेक्ट ट्रॅकवरती जे तुम्हाला टायमिंग दिलेलं असतं त्या टायमिंगला आपली गाडी चांगल्या स्थितीत करून आपलं आधार कार्ड, गाडीचे सर्व पेपर घेऊन तिथं जायचं. त्याला रिक्षाला तर रिप्लेस पट्टी ही तुम्ही बाहेरची कुठलीही लावू शकता. त्यांना QR कोडवाली पट्टी नाही, बाकीच्या वाहनांना QR कोडवाली लावायची आहेत. त्या बाजारात मिळतात, त्या कुठेही लावायच्या, त्या ट्रॅकवरती सुद्धा लावायची गरज नाही. आणि जाताना एक पेन्सिल घेऊन जायचं आणि
चेसी प्रिंट काढायची असते. तिथं तुम्ही ट्रॅकवर गेला की तुम्हाला तिथं 50, 100, 200 रुपये काही सांगतात. मी साहेबांना गाडी पास करणार नाही असं काहीसुद्धा नाही. तो जर म्हणला तर त्याला सांगायचं, जर तिथं कोण तुम्हाला बोलत असेल, दमदाटी करत असेल तर तुम्ही सरळ सांगायचं मी 100 नंबरला फोन करतो आणि पोलिसांना बोलवून घ्यायचं आणि त्या लोकांना ताब्यात द्यायचं. हे प्रत्येकानं तत्त्व पाळगा. आणि रिक्षा टॅक्सीवाल्यांनी आता तर मात्र परमिट चालू आहेत. 31 मार्चच्या नंतर डेटा बनेल आणि तो डेटा सादर झाल्यानंतर मग शासन काय बंद करायची तो निर्णय होईल. परंतु ज्यांना रिक्षाची परमिट काढायची आहेत त्या रिक्षा टॅक्सीवाल्यांनी तात्काळ RTOला जावा. ती साधी सोपी प्रक्रिया आहे. मी मराठीन भैया ह्यालाच मिळतं आहे, भैयांना मिळत नाहीत, मराठ्यांना सतावतात असं काहीसुद्धा नाही. कुणालाच विचारू नका. ऑनलाईननं 500 रुपये भरून अर्ज करा. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पोलीस रिपोर्ट आणि तुमचं राशन कार्ड वगैरे हे सगळे पेपर घेऊन जायचे. तुम्हाला 2 तासात तिथं इरादापत्र मिळतं. तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही रिक्षा खरेदी करू शकता, कुठल्याही शोरूमकडची, आणि रजिस्ट्रेशन करून तुम्ही व्यवसाय करू शकता. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्ही शिकाऊ परवाना काढताना तुमची 251 रुपये काहीतरी फी असते, तीसुद्धा ऑनलाईननं भरायची. आणि ते तिन्ही भाषेत त्याच्यात ऑप्शन आहेत. तिन्ही भाषेत तुम्ही ते करू शकता. इंग्लिश, मराठी, हिंदी. 15 प्रश्न असतात. त्यातले 8 प्रश्न सोडवायचे आहेत. 8 प्रश्न सोडवले की तुमच्याच मोबाईलमध्ये ते शिकाऊ परवाना येतो. हेही प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. समजा तुम्ही 10 प्रश्न सोडवले सान, पुढचा शेवटचा प्रश्न तुम्हाला 15वा प्रश्न सुटत नाही आणि तुम्हाला 5च प्रश्न सुटलेत तर तुम्ही परीक्षा विड्रॉल करू शकता. अशी 2 वेळ करू शकता, पण तिसऱ्या वेळेला तुम्ही करू शकत नाही. हेही मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच वेळेला तुम्ही काम करू शकता. फेसलेस सेवेचा प्रत्येकानं वापर करायचा आहे. आणि आता कंडक्टरचे लायसन बिल्ले हे सुद्धा फेसलेस सेवेनंच होतात. RTOला जाण्याचं काही काम नाही. तुम्ही कुणाला विचारूच नका. शासनाच्या साईट खोला परिवहन विभागाची आणि तुम्ही काम करा. तुम्हाला आता सगळे हे अपलोड वगैरे पेपर करायला शिकायला पाहिजेत. आणि मराठी तरुणांनी जागोजाग आपल्या गावात, खेड्यात, वाड्यात एक बोर्ड लावा आणि आम्ही फेसलेस सेवेनं, पेपरलेस सेवेनं तुमचे अर्ज भरून देऊ आणि त्यांच्याकडून 30-40 रुपये तुम्ही घ्या आणि सर्वसामान्य लोकांचे अर्ज भरून द्या. तुम्हाला ही व्यवसाय होईल आणि कामं जलद गतीनं होतील आणि भ्रष्टाचारालाही रोख बसेल. ही कामं सहज, साध्या, सोप्या पद्धतीनं होतात. प्रत्येकानं विचार केला पाहिजे. रिक्षावाल्यांनी सुद्धा आता स्पर्धेत जर रिक्षा टिकवायची म्हणलं तर त्यांनीसुद्धा भाडं नाकारणं बंद केलं पाहिजे. गळ्यात पिवळं ओळखपत्र जर 50 रुपयाला मिळतं आणि मुंबई ठाण्यातल्या रिक्षांना मुंबई महानगर क्षेत्राचं मुक्त संचाराचं परवानगीपत्र असतं, तेही गाडीत ठेवायचं आहे. आता प्रत्येक वाहन मालकानं सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. वाहनाचे दंड हे ऑनलाईनला जोडू लागलेले आहेत. जर तुमची गाडी पकडली तर मोठ्या पद्धतीनं दंड येतात. त्यापासूनही आपापले पेपर अपडेट ठेवा. तुमचा इन्शुरन्स संपला असला तरी ताबडतोब काढून घ्या. पेपर बघा. आणि आता आपली सुरक्षता आपण घेतली पाहिजे. आपल्या वाहनांची काळजी आपण घेतली पाहिजे. कायदे हे वेगळे असतात आणि सांगणारे हे वेगळे असतात. लुटालूट तर थांबली पाहिजे. जो स्वतःचं काम करा, आपली कामं आपण करा. दुसऱ्याच्या हातात आपलं पेपर देऊ नका. ऑनलाईननं करा, मोबाईलद्वारे तुम्ही करू शकता. हे मात्र कुणीही विसरू नका. आणि मग आता फेसलेस सेवेनंच काम करायचं प्रत्येकानं आजपासून ठरवा. आणि हा व्हिडिओ मात्र तुम्ही ताबडतोब शेअर करा. महाराष्ट्रात सुमारे 12.5 कोटी लोकसंख्या आहे आणि प्रत्येकाचं लायसन आहे. कुणाचं काय आहे, RTOशी प्रत्येकाचा संबंध आलेला आहे. महिलांनीसुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तुम्हालासुद्धा रिक्षाचे, टॅक्सीचे हे परवाने मिळतात आणि महिलांच्यासाठी कायदेसुद्धा झालेले आहेत. आम्ही ते करून बी घेतलेले आहेत. महिलांना त्याचं प्रथम प्राधान्य आहे. महिलांनासुद्धा आबोली कलरच्या रिक्षासाठी परवाने मिळतात, आबोली कलरच्या टॅक्सीसाठी मिळतात. प्रत्येकानं ज्यांना काय अडचण भासली तर ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करत जावा की त्यावरून कमेंटवरून सुद्धा आपण व्हिडिओ बनवू शकतो ना एखादा, की बाबा ह्या समस्येचं हे उत्तर आहे. तर प्रत्येकानं फेसलेस सेवेनं काम करा. नुसतं RTO लुटतायत, चक्रा मारायला लावतात. RTO किती बी लांब असू द्या, 4-6 महिन्यात RTOच्या सगळ्या सेवा 70-80 सेवा आहेत त्या फेसलेसनंच होणार आहेत. फक्त राहील काय तर रिक्षा, टॅक्सीवाले आणि RTOवाले, बस एवढाच त्यांचा गोळ राहील. बाकी तुम्हाला डीलर पॉईंटनं सुद्धा ही नोंदणी होणार आहे असं काही नाही. त्याच्यामुळे तुम्ही फसू नका. आणि जुन्या गाड्या ज्यांना खरेदी करतायचा त्यांनी विचार करा, 100 वेळ विचार करा. मी तर तुम्हाला आव्हान करेन की स्क्रॅपिंग ॲक्ट हा कायदा लागू झालेला आहे आणि 15 वर्षेच त्याचं आयुष्य आहे. जर तुम्हाला कोण 12, 13, 14 वर्षाची गाडी फुकट जरी देत असला तरी तुम्हाला 100 वेळ विचार करावा लागेल. 15 वर्षानं रिटेस्ट केल्यानंतर 5च वर्षासाठी मिळतं आणि रिटेस्टच्या फी ह्या भरपूर आहेत.
हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि फेसलेस सेवेनंच काम करा. महाराष्ट्रातील कुठलंही लायसन कुठलंही RTO नूतनीकरण करू शकतो. आणि मूचवाला मोकाशी यूट्यूबला जो 1200, 1300, 1400 व्हिडिओ आहेत, तुम्ही बघत राहा की त्याच्यातून तुम्ही ऐकलं असाल तर तुमचंच काम सोपं होणार आहे. RTOला न जाता ही कामं होतात. प्रत्येकानं आता तेच करायचं आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.